सगळ्यात पहिल्यांदा आन्सर की सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, खूप वेळेस सांगितलंय, परत एकदा सांगतोय, आज लास्ट दिवस आहे. आजच्या नंतर परत फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की तुम्हाला कुठेही पाहता येणार नाही. MST CET 2026 PCM ग्रुपच्या फर्स्ट अटेम्प्टच्या 16 शिफ्टमधला मॅथ्समध्ये फक्त एकच क्वेश्चन असा मिळाला आहे ज्यामध्ये बोनस मार्क आहे. ठीक आहे, याचं सोल्युशन पण सरने डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर फिजिक्समध्ये हे 5 क्वेश्चन्स 20 एप्रिल शिफ्ट 1चा आहे, 11 एप्रिल शिफ्ट 1चा आहे, 13 एप्रिल शिफ्ट 2चा आहे, 17 एप्रिल शिफ्ट 2 आणि 11 एप्रिल म्हणजे 11 एप्रिलमध्ये 2, 17मध्ये 1, 13मध्ये 1, 20मध्ये. ठीक आहे, सो 11वाल्यांना 2 मार्क्स वाढतात फिजिक्समध्ये आणि त्याचे रिझन्स हे आहेत. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू गणितंक. PCM ग्रुपची आन्सर की फर्स्ट अटेम्प्टची 20 तारखेला आली होती. आय होप तुम्ही सगळ्यांनी चेक केली असेल आणि खूप सारे क्वेश्चन्समध्ये तुम्हाला डाऊट होते की हे क्वेश्चन माझं करेक्ट आहे का, यावरती ऑब्जेक्शन घ्यायला हवं का नाही घ्यायला हवं. सगळे क्वेश्चन्स मी एकसोबत कलेक्टिव्हली आणले आहेत PCMचे. फर्स्ट टाईम असं झालं आहे की आन्सर की खूप जास्त करेक्ट आहे. ऑब्जेक्शनसाठी एवढे जास्त क्वेश्चन्स नाही आहेत, बोनस मार्क्स नाही आहेत जास्त. कम्पॅरेटिव्हली मागच्या वर्षी खूप जास्त बोनस मार्क्स होते, रॉंग क्वेश्चन्स होते. प्रत्येक शिफ्टमध्ये ॲटलीस्ट 2-3 क्वेश्चन्स रॉंग होते. बट यावेळी CET सरने खूप व्यवस्थित पेपर काढला आहे असं म्हणावं लागेल. ठीक आहे, सो मॅथ्सचे तर डिटेल जेवढे क्वेश्चन्स होते तुम्ही पाठवलेले त्याचे डिटेल सोल्युशन्स कॅप्टनने पाठवलेत. ट्रॅव्हल करत होते बट पूर्ण सोल्युशन्स त्यांनी पाठवले. ठीक आहे, सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला 1 बाय 1. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आन्सर की सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, खूप वेळेस सांगितलंय, परत एकदा सांगतोय, आज लास्ट दिवस आहे. आजच्या नंतर परत फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की तुम्हाला कुठेही पाहता येणार नाही. ठीक आहे, डायरेक्ट रिझल्ट दिसेल फर्स्ट अटेम्प्टचा. ठीक आहे, सो आन्सर कीचा आज लास्ट दिवस आहे सेव्ह करण्याचा. तुम्ही जी सेव्ह केली असेल, मे बी ती HTML फाईलमध्ये सेव्ह केली असेल तर त्याला Ctrl+P करून PDF करून ठेवा. तुम्ही जी सेव्ह केली होती डॅशबोर्डवरती जाऊन किंवा तिथे जाऊन ती HTML मे बी सेव्ह झाली असेल तर त्याला Ctrl+P करून PDF करून ठेवा. ठीक आहे, सो खूप वेळेस सांगतोय आन्सर की सेव्ह करणं खूप गरजेचं आहे, कारण रिझल्ट नंतर खूप जास्त सांगतात तुम्ही की एवढा स्कोर होता तरी एवढेच कमी पर्सेंटाईल कसे आले, किंवा पॅरेंट्सला पण असं सांगून देतात की 120 आलते आन्सर कीत तरी पण CET सेलने काहीतरी दुसराच दाखवला 60%. ठीक आहे, सो जे काही असेल प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो आन्सर की ॲटलीस्ट सेव्ह करून ठेवा. आता कॅल्क्युलेट करायचं नसेल, परत एकदा म्हणतोय कॅल्क्युलेट नका करू, पण आन्सर की सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, हां, गणितांचं पर्सेंटाईल प्रेडिक्टर काल रात्री लाईव्ह झालं, थोडासा डिले झाला. 9च्या आसपास आपण रिलीज केलं पर्सेंटाईल प्रेडिक्टर. थोडेसे स्टार्टिंगला काहींना एरर दाखवलं पण असेल, तर आता स्मूथली चालतंय. ज्यांनी पर्सेंटाईल कॅल्क्युलेट केले नसतील पर्सेंटाईल प्रेडिक्टर यूज करून कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, प्रवेशंक ॲपवरती तुम्हाला पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करता येतील. मार्क्स कॅल्क्युलेटर ऑलरेडी तिथे आहे, जर कोणी कॅल्क्युलेट केलं नसेल तर तिथून करून घ्या आणि सोबतच पर्सेंटाईल पण कॅल्क्युलेट करता येतात. ठीक आहे, तुमच्या शिफ्ट अकॉर्डिंग. हां, ऑब्जेक्शनकडे येऊयात. सगळ्यात पहिल्यांदा मॅथ्सकडे जाऊयात. मॅथ्समध्ये फक्त एकच ऑब्जेक्शन आहे जे तुम्ही जेवढे क्वेश्चन्स पाठवले त्यामध्ये फक्त आणि फक्त एक. ठीक आहे, सो शिफ्ट वाईज जाऊयात विथ सोल्युशन. 11 एप्रिल शिफ्ट 2चा हा क्वेश्चन आहे. आता डिटेल सोल्युशन तुम्हाला इथे दिले आणि ही पूर्ण कंप्लीट PDF मी व्हॉट्सअप चॅनलवरती अपलोड करतोय. सो तुम्ही आरामात चेक करा, ज्यांना डाऊट्स होते त्यांना सोल्युशन्स पहा. ठीक आहे, चला 11 एप्रिल शिफ्ट 2चा हा क्वेश्चन होता. मॅट्रायसिसचा क्वेश्चन दिसतोय मला, जिथपर्यंत आठवतं तिथपर्यंत कॅप्टनने सोल्युशन व्यवस्थित पाठवलं आहे आणि कॅप्टनचं म्हणणं आहे जे CET सेलने आन्सर दिलं आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे, 11 एप्रिल शिफ्ट 2चा परत एकदा क्वेश्चन कोणत्या चॅप्टरचा आहे ओळखू का? पिअर ऑफ स्टेट लाईन आहे. ठीक आहे, आठवतं रे मला बघ. सो कॅप्टनने सोल्युशन डिटेल दिलं आणि CET सेलचं करेक्ट आहे. सो 11 एप्रिल शिफ्ट 2. शिफ्ट 1मध्ये काही क्वेश्चन्स आले नव्हते आमच्याकडे जे चुकीचे आहेत असं स्टुडंटचं म्हणणं होतं किंवा त्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला हवं असे. ठीक आहे, सो त्यानंतर आहेत 13 एप्रिल शिफ्ट 1चा क्वेश्चन आहे, त्याचं सोल्युशन पण आहे आणि कॅप्टनचं म्हणणं आहे इट्स करेक्ट. सो कॅप्टनने जे सांगितलं ते अल्टिमेट असतं. ठीक आहे, ओके. त्यानंतर आहे लिनियर प्रोग्रामिंगचा दिसतोय, LPPचा दिसतोय. 13 एप्रिल शिफ्ट 1चा अगेन. 13 एप्रिल शिफ्ट 2चा क्वेश्चन आहे हा, जो की अगेन CET सेलचा करेक्ट आहे. सोल्युशन डिटेलमध्ये दिलं आहे, फंक्शन दिसतंय आय गेस. ठीक आहे, त्यानंतर लाईन अँड प्लेनचा दिसतोय 15 एप्रिल शिफ्ट 1चा, ज्याचं पण करेक्ट आन्सर CET सेलचं आहे. आतापर्यंत जेवढे क्वेश्चन दाखवले त्या सगळ्याचं आन्सर CET सेलचं करेक्ट आहे. कुठेही ऑप्शनमध्ये चूक नाही आहे किंवा कुठेही क्वेश्चनमध्ये चूक नाही. ठीक, त्यानंतर 15 एप्रिल शिफ्ट 2 अगेन हा कुठला आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसतोय. ऑप्शन इज करेक्ट, CET सेलचंच करेक्ट आहे. त्यानंतर हा आहे 15 एप्रिल शिफ्ट 2 अगेन CET सेलचं करेक्ट आहे. जे तुम्ही पाठवले होते सगळे क्वेश्चन्स जेवढे आले होते ते सगळे घेतले. ठीक आहे, अगेन हा प्रोबॅबिलिटीचा दिसतोय किंवा PNCचा दिसतोय. 15 एप्रिल शिफ्ट 2चे करेक्ट आहे. अगेन हा पण करेक्ट आहे. 16 एप्रिल शिफ्ट 1 हा पण करेक्ट आहे. 16 एप्रिल शिफ्ट 1. फक्त 17 एप्रिल फर्स्ट शिफ्टचे जे स्टुडंट आहेत त्यांना 1-2 मार्क्स बोनस मिळतात, कारण ऑप्शनमध्ये करेक्ट आन्सर नाही. तो पूर्ण फर्स्ट अटेम्प्टचा MST CET 2026 PCM ग्रुपच्या फर्स्ट अटेम्प्टच्या 16 शिफ्टमधला मॅथ्समध्ये
फक्त एकच क्वेश्चन असा मिळाला आहे ज्यामध्ये बोनस मार्क आहे. ठीक आहे, याचं सोल्युशन पण सरने डिटेलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, सो हाच एक क्वेश्चन आहे ज्यामध्ये करेक्ट बोनस मिळते तुम्हाला, बस एक बोनस. 17 एप्रिल शिफ्ट 1 ज्यामध्ये करेक्ट आहे, काही बोनस नाही आहे. 17 एप्रिल शिफ्ट 1 अगेन करेक्ट, 17 एप्रिल शिफ्ट 1 अगेन करेक्ट. याचं सोल्युशन डिटेलमध्ये तुम्ही आरामात बघून घ्या. ठीक आहे, PDF पाठवून देईल व्हॉट्सअप चॅनलवर. 17 एप्रिल शिफ्ट 2 करेक्ट आहे. हा पण क्वेश्चन खूप लोकांनी पाठवला होता. अगेन CET सेलचं करेक्ट आहे. 18 एप्रिल शिफ्ट 1, 18 एप्रिल शिफ्ट 1 सॉरी अगेन करेक्ट आहे. हा कुठला दिसतोय, PNCचा का प्रोबॅबिलिटीचा दिसतोय, बघून घ्या रे. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशनचा क्वेश्चन 19 एप्रिल शिफ्ट 1 करेक्ट आहे. त्यानंतर 19 एप्रिल शिफ्ट 2 अगेन करेक्ट आहे हा क्वेश्चन. ठीक आहे, सो जवळपास 23 ते 24 क्वेश्चन्स जे आले होते तुमच्याकडून मॅथ्सचे, त्यातले सगळे क्वेश्चन्स करेक्ट आहेत. CET सेलचे आन्सर की करेक्ट आहे, त्याचे डिटेल सोल्युशन दिलं आहे तुम्हाला. फक्त 17 एप्रिल शिफ्ट 1 हा क्वेश्चन आहे ज्यात तुम्हाला 2 मार्क्स बोनस मिळतील, जे रेज करावं लागेल. ठीक आहे, ओके परफेक्ट. जाऊयात केमिस्ट्रीकडे. केमिस्ट्रीत पण एकच क्वेश्चन असा आहे ज्यामध्ये बोनस मिळते. सो आत्तापर्यंत जेवढे क्वेश्चन झालेत ठीक आहे आमच्याकडे केमिस्ट्रीचे, हाच क्वेश्चन आहे ज्यात ऑप्शन ए पण करेक्ट आहे, आयडियली ऑप्शन बी पण करेक्ट आहे, ऑप्शन सी पण करेक्ट आहे, आणि ऑप्शन ए बी करेक्ट असल्यामुळे डी पण करेक्ट होते. सो इथं जर ऑल ऑफ द अबो असतं तर चालून गेलं असतं, बट इथं ऑल ऑफ द अबो नाही आहे. ओके परफेक्ट. त्यानंतर हा एक क्वेश्चन आला होता मुलांकडून, पण अगेन मॅमकडून व्हेरीफाय केला. सो हा पण करेक्ट आहे CET सेलचा. दिस इज ऑल्सो करेक्ट. 15 एप्रिल शिफ्ट 2 बघून घ्या रे बाबा, केमिकल कायनेटिक्स दिसतोय, हे 2 वेळेस क्रॉस चेक केलं मुलांनी, परत हाच पाठवला होता. सो अजून एकदा व्हॅलिडेट केलं, आणि हा पण CET सेलचा करेक्ट आहे. 17 एप्रिल शिफ्ट 2 हा पण करेक्ट आहे CET सेलचा, रिॲक्शन दिसते बाबा. ठीक आहे, त्यानंतर 11 एप्रिल शिफ्ट 2 हा पण CET सेलचा करेक्ट आहे, पाहून घ्या PDF आरामात. ठीक आहे, त्यानंतर हा होता 15 एप्रिल शिफ्ट 2 हा पण करेक्ट आहे CET सेलचा. 11 एप्रिल शिफ्ट 1 करेक्ट, 11 एप्रिल शिफ्ट 2, 18 एप्रिल शिफ्ट 1. ठीक आहे, सो केमिस्ट्रीत पण बघाल तर फक्त आणि फक्त एकच क्वेश्चन, जो आतापर्यंत आम्हाला तुम्ही पाठवलेत क्वेश्चन त्यानुसार फक्त एकच क्वेश्चन आहे ज्यावर तुम्हाला बोनस मिळू शकतो. ठीक आहे, जो काही आहे यात मल्टिपल करेक्ट ऑप्शन्स आहेत, सगळेच ऑप्शन्स करेक्ट येतात. ठीक आहे, चलो फिजिक्समध्ये थोडेसे जास्त आहेत. ठीक आहे, सो फिजिक्सची सुरुवात करूयात. हा क्वेश्चन पण बोनस आहे, आणि हा क्वेश्चन आहे 20 एप्रिल शिफ्ट 1. आन्सर की इनकरेक्ट आहे, करेक्ट आन्सरच नाही ऑप्शनमध्ये. ठीक आहे, यात जसं सरांना विचारलं इथं ॲट आला असतं तर आन्सर करेक्ट आला असतं CET सेलने जे दिलं आहे ते, बट इथे ॲट नाही, ॲट 5 सेकंद हवं होतं. ठीक आहे, इथे विचारले इन विचारले. ठीक आहे, सो हे बोनस आहे. ठीक आहे, हा एक क्वेश्चन जो 20 एप्रिल शिफ्ट 1चा आहे. त्यानंतर आहे 11 एप्रिल शिफ्ट 1 ज्यामध्ये रॉंग क्वेश्चन आहे, इनकरेक्ट डेटा आहे हा क्वेश्चन. ठीक आहे, ठीक आहे, हा एक सेकंड क्वेश्चन ज्यामध्ये तुम्हाला बोनस मिळते. 13 एप्रिल शिफ्ट 2 ज्यामध्ये मल्टिपल करेक्ट ऑप्शन्स आहेत, C आणि D हे दोन्ही पण करेक्ट आहेत. ठीक आहे, सो हा तिसरा क्वेश्चन आहे ज्यामध्ये फिजिक्समध्ये तुम्हाला बोनस मिळतो, आणि तो आहे 13 एप्रिल शिफ्ट 2. अगेन 13 एप्रिल शिफ्ट 2चा क्वेश्चन जो की व्हेरीफाय झाला आणि CET सेलचा करेक्ट आहे आन्सर. त्यानंतर आहे 17 एप्रिल शिफ्ट 2, यातलं कोणतंच ऑप्शन करेक्ट नाही आहे. ठीक आहे, सो अगेन हा चौथा क्वेश्चन ज्यामध्ये फिजिक्समध्ये तुम्हाला बोनस मिळते. हा 17 एप्रिल शिफ्ट 1चा खूप लोकांनी पाठवला होता, पण करेक्ट आहे CET सेलचं. 16 एप्रिल शिफ्ट 1 अगेन करेक्ट आहे CET सेलचं. 18 एप्रिल शिफ्ट 1चा हा क्वेश्चन होता. ठीक आहे, हा पण करेक्ट आहे स्प्रिंगचा. 11 एप्रिल शिफ्ट 1 बोनस आहे, ह्याचा आन्सर -Q येत आहे. ठीक आहे, 11 एप्रिल शिफ्ट 1. ठीक, त्यानंतर 17 एप्रिल शिफ्ट 2चा क्वेश्चन शेअर केला होता तुम्ही, अगेन करेक्ट आहे. 11 एप्रिल शिफ्ट 2चा हा क्वेश्चन होता. क्लोज पाईप वगैरे दिसते, वेव्हचा दिसतोय हा. ठीक आहे, हा पण करेक्ट आहे CET सेलचा. त्यानंतर 15 एप्रिल शिफ्ट 2 अगेन CET सेलचा करेक्ट आहे हा क्वेश्चन. ठीक आहे, आणि 15 एप्रिल शिफ्ट 1 हा पण CET सेलचा करेक्ट आहे. 11 एप्रिल शिफ्ट 2 हा पण CET सेलचा करेक्ट आहे. ठीक आहे, हे सगळेच करेक्ट आहेत. 11 एप्रिल शिफ्ट 2 बघून घ्या क्वेश्चन्स, PDF शेअर करतोच. 11 एप्रिल शिफ्ट 2 हा पण करेक्ट, हा पण करेक्ट. ठीक आहे, सो परफेक्ट. सो फिजिक्समध्ये जर बघाल तर कोणते क्वेश्चन्स रॉंग आहेत, एक हा 11 एप्रिल शिफ्ट 1मध्ये बोनस मिळत आहे, -Q आन्सर असायला हवा होता, ऑप्शनमध्येच नाही. सो याचं ऑप्शन मिसिंग किंवा नन ऑफ द ऑप्शन होतं. ठीक आहे, त्यानंतर बोनस होता हा इनकरेक्टवाला क्वेश्चन 17 एप्रिल शिफ्ट 2चा. ठीक आहे, त्यानंतर होता मल्टिपलवाला हा जो आहे 13 एप्रिल शिफ्ट 2, आणि हा एक. ठीक, आणि सगळ्यात पहिला. सो इन शॉर्ट जेवढे क्वेश्चन्स आत्तापर्यंत आमच्याकडे आलेत त्यानुसार हे आहेत ते 7 क्वेश्चन्स.
सो इन शॉर्ट हे 7 क्वेश्चन्स आहेत ज्यामध्ये ऑब्जेक्शन्स आहेत. ठीक आहे. मॅथ्सचे फक्त आणि फक्त एक क्वेश्चन जो आहे 17 एप्रिल शिफ्ट 1. ठीक आहे. क्वेश्चनचा ID पण दिला आहे तुम्हाला आणि काय रिझन आहे तर नन ऑफ द ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे. ऑप्शनच नो ऑप्शन इज करेक्ट, त्यातलं कोणतंच ऑप्शन करेक्ट नव्हतं. केमिस्ट्रीमध्ये अगेन जेवढे तुम्ही क्वेश्चन्स पाठवलेत त्यातला 11 एप्रिल शिफ्ट 1मध्ये त्याचा कोड हा आहे आणि मल्टिपल आन्सर्स करेक्ट. ठीक आहे. त्यानंतर फिजिक्समध्ये हे 5 क्वेश्चन्स 20 एप्रिल शिफ्ट 1चा आहे, 11 एप्रिल शिफ्ट 1चा आहे, 13 एप्रिल शिफ्ट 2चा आहे, 17 एप्रिल शिफ्ट 2 आणि 11 एप्रिल म्हणजे 11 एप्रिलमध्ये 2, 17मध्ये 1, 13मध्ये 1, 20मध्ये 1. ठीक आहे. सो 11वाल्यांना 2 मार्क्स वाढतात फिजिक्समध्ये आणि त्याचे रिझन्स हे आहेत. ठीक आहे. सो 7च क्वेश्चन्स जेवढे तुम्ही आत्तापर्यंत क्वेश्चन्स पाठवले आणि खूप जास्त पाठवलेत. सो ऑलमोस्ट मला वाटतं 90% ऑफ पेपर कव्हर झाला, एवढे क्वेश्चन्स तुम्ही पाठवले होते. ठीक आहे. सो हे 7 क्वेश्चन्स आहेत ज्यामध्ये ऑब्जेक्शन रेज करायला हवं आयडियली, बाकी क्वेश्चन्स करेक्ट आहेत. ठीक. सो आय होप तुम्हाला आयडिया आली असेल की यावेळेस खूप कमी क्वेश्चन्स आहेत जे रॉंग आहेत आणि ऑब्जेक्शनची जास्त गरज नाही आहे. फक्त एकच मॅथ्सचा क्वेश्चन ज्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला हवं आहे. ठीक आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये पण ऑलमोस्ट एकच आहे, फिजिक्समध्ये जास्त आहे. ठीक आहे. 17 एप्रिल शिफ्ट 2 एकच क्वेश्चन रॉंग. चलो फिर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, क्लॅरिटी आली असेल आजच्या व्हिडिओमध्ये की ऑब्जेक्शन्स घेण्यासारखे खूप कमी क्वेश्चन्स आहेत. कारण खूप जास्त विचारत होता तुम्ही की कोणत्या क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन घ्यायला हवं, कोणत्या नाही घ्यायला हवं. सो परत एकदा सांगतो, आन्सर शीट सेव्ह करून ठेवा. परत असं होणार नाही की हे आन्सर शीट तुम्हाला कुठेही बघायला मिळेल. ठीक आहे. कुठेही ओपन होत नाही, फर्स्ट अटेम्प्टचे आन्सर की गायब होणार आहे आता. सो आन्सर शीट चेक करा, मार्क्स कॅल्क्युलेट करा आणि ऑब्जेक्शन जर वाटत असतील तुम्हाला यामध्ये तर ऑब्जेक्शन्स रेज करा तुमच्या शिफ्टमध्ये. तुम्हाला जरी यातले दिसत असतील 7, त्या 7चा कोड आणि तो हा पेजचा फोटो मी ग्रुपवरती शेअर करतो आहे, प्लस ही PDF पण तुम्हाला शेअर करून देतो. ठीक आहे. ज्यांना ऑब्जेक्शन रेज करायचे असतील रेज करून घ्या. चला फिर भेटूयात अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत.